सभापती महोदय, 260च्या प्रस्तावावर सरकारने काही चांगली कामं केलेली आहेत, तरी पण उणीवा राहतच असतात. तर त्या काही उणीवांच्या बाबत मी या ठिकाणी बोलणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदारांच्या विषयी बराच गदारोळ वर्तमानपत्रांच्या मार्फत झाला. तर याबाबत नवीन आपल्या ज्या सप्लिमेंटरी आपण बिलं यावेळेला पास केली, तर त्यामध्ये या काही ठेकेदारांचे विषय प्रलंबित आहेत. कारण कामं झालेली आहेत, परंतु ती कामं त्याचे बिलं अदा झालेली नाही आहेत. नवीन जी पद्धत अवलंबली आहे, तर यामध्ये पुष्कळ फायदा होणार आहे. ट्रेड्स प्लॅटफॉर्म जो निर्माण केलेला आहे, मंत्रिमंडळात तसा निर्णय झाला आहे, तर यामुळे अधिक सोपं झालेलं आहे की कुठल्या कंत्राटदाराची किती बिलं आहे ते आपल्याला सहज समजू शकतं. आणि मंत्री महोदय या ठिकाणी बसलेत म्हणून मी मुद्दाम त्याचा उल्लेख करत आहे. पाणी टंचाई आणि पाणी चोरी हा एक अत्यंत गंभीर विषय सर्वच ठिकाणी आणि खास करून मोठ्या शहरांमध्ये आहे. तर यामध्ये सातत्याने मी जो विषय जो माझ्या अत्यंत आवडीचा विषय तो म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग. 2005 मध्ये कायदा पारित झालेला आहे, परंतु या कायद्याचं पालन होत नाही. मला असं वाटतं आता तर यावेळा अल्निनोचं संकट आहे आणि 1 महिना पाऊस उशिरा झालेला आहे. मागच्या वेळा अति पाऊस झाला, परंतु शहरी ठिकाणी आणि जे सेमी अर्बन एरियाज आहे तिकडे रेन वॉटर हार्वेस्टिंग हे अगदी बंधनकारक केलं पाहिजे. आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग होतं आहे की नाही, ओसी बिल्डिंग्सना मिळते तेव्हा ते कॉलम टिकमार्क असतो तेवढ्यापुरतं होतं, परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं की नाही हे पाहण्याची यंत्रणा आपल्याकडे निर्माण करावी लागेल. सभापती महोदय, मुंबईमध्ये किंवा अन्य ठिकाणी पण मोठी वृक्ष कोसळून पडतात. याचं एक मुख्य कारण एक आहे की त्यांच्या मुळांच्या भोवती जे कॉन्क्रिटायझेशन केलं जातं आणि त्यामुळे त्यांचा श्वास गुदमरतो, त्यांना वाढीला जागा मिळत नाही. अनेक वेळा मी हे अगदी खात्रीपूर्वक सांगेन की अनेक दुकानदारांना त्यांच्या दुकानासमोर झाड नको असतं, कारण त्यांची विजिबिलिटी त्याच्यामध्ये झाकली जाते. आणि म्हणून काही वेळा दुकानदारच ते झाड पाडण्याच्या मागे असतात किंवा त्याला काहीतरी इंजेक्ट करतात रात्रीच्या वेळी आणि पॉयझन इंजेक्ट केल्यावर ते मुळं त्याच्यामध्ये कमकुवत होतात. परंतु एक AI लीडर बेस्ड टेक्नॉलॉजी आहे आणि या टेक्नॉलॉजीमुळे पूर्ण झाडाचं स्कॅनिंग होतं आणि त्या झाडाचं स्कॅनिंग झाल्यावर पूर्ण त्याचा आकारमान किती, त्याची वृक्ष छाटणी झाली पाहिजे, त्याचं किती प्रूनिंग झालं पाहिजे आणि तिची मुळं किती मजबूत आहे, हे सगळं या नवीन AI लीडर बेस्ड टेक्नॉलॉजीनी साध्य करता येतं. आणि अशी टेक्नॉलॉजी खास करून मुंबईसारख्या शहरांमध्ये वापरली गेली पाहिजे. आणि त्यामुळे आपल्याला नुसतं ते एक व्हेकल फिरलं की अनेक झाडं स्कॅन होतात आणि ते स्कॅन केल्यानंतर हा प्रश्न सुटू शकतो, झाडांची नेमकी हेल्थ कशी आहे. कारण ट्री अथॉरिटीला एकच सायंटिस्ट आहे मुंबईमध्ये आणि त्याला मनुष्यबळ नाही आहे किंवा अनसायंटिफिक पद्धतीने झाडं कापली जातात, मेंटेन कोणी करत नाही आहे. प्रत्येक दुकानदाराला हे बंधनकारक केलं पाहिजे की त्यांनी स्वतःच्या दुकानासमोरचं झाड आहे ते त्यांनी ॲडॉप्ट करून ते मेंटेन करावं, अशी माझी सूचना यामध्ये राहणार आहे. वाहतूक विभागाचा एक वाहतुकीचा प्रश्न पार्किंगचा मोठा आहे, परंतु आपल्याच आवारामध्ये सभापती महोदय आपल्याच आवारामध्ये अनेक भंगार व्हेकल्स पडलेली आहेत. त्याचे फोटो सगळे माझ्याकडे आहेत. या घोडागाडी इकडे पडलेल्या आहेत ज्या आता बंद आहेत. सगळ्या मोडकळीस आलेल्या, सगळ्या डिलॅपिडेटेड कंडिशनमध्ये या गाड्या, भंगार गाड्या आपल्या आवारात आहेत. ह्या पहिले काढल्या पाहिजे आणि त्यामुळे आपल्याला जी पार्किंगची समस्या उद्भवते, हे बघा, हे सगळं आपल्या पार्किंगच्या एरियामध्ये आहे. तर ह्या सगळ्या भंगार गाड्या काढल्या तर निश्चितच आपल्या सगळ्यांच्याच गाड्यांना तिथे त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. दुसरा, मी वारंवार एक मागणी केली होती आमच्या DPC मीटिंगमध्ये पण पालकमंत्र्यांच्या समोर केली की मंत्रालयामध्ये ज्या फ्रंट गेटनी पूर्वी आमदारांना, आम्हाला मंत्र्यांच्या गाड्या तर जातातच, परंतु आमदारांच्या गाड्यांना देखील फ्रंट गेटनी परमिशन दिली पाहिजे. मागच्या रस्त्याला म्हणजे ज्याला आपण आरसा गेट म्हणतो, तर गार्डन गेट, तर तिथे इतका ट्रॅफिक असतो, विविध वस्तू तिथे विक्रीला असतात, तिथे एकतर कायम व्हेकल्स दुतर्फा पार्किंग असतात. ते पे अँड पार्क काढलेलं आहे तरीसुद्धा तिकडे कायम गाड्या असतात आणि 10-10, 15-15, 20-20 मिनटं त्या ट्रॅफिक जॅममध्ये अडकावं लागतं. किमान आमदारांच्या गाड्या तरी
मेन गेटनी आतमध्ये सोडाव्या. आता आपण अत्याधुनिक सगळं AI बेस्ड वापरतोय. आमच्या एंट्री सगळ्या फेस रीडिंगने होतं, गाड्यांना स्टिकर्स दिलेले आहेत. हे सगळं असताना देखील आमदारांना अतिशय त्या ठिकाणी मंत्रालयात आत जाताना त्रास होतोय. त्यानंतर मला एक महत्त्वाचा विषय बोलून मी संपवणार आहे की नवीन कामगार कायदे जे आले आहेत त्यामुळे बराच त्रास आहे. तो केंद्राचा कायदा आहे, तो आपण तसाच्या तसा प्रत्येक कायदा इम्प्लिमेंट करत असतो, पण त्याच्यातून आपल्या राज्याच्या हिताचं काय ते आपण केलं पाहिजे. माझ्याकडे दोन इथे एक व्हिडिओकॉन कंपनीच्या कामगारांचं निवेदन आहे. ती जी कंपनी आहे मेसर्स ऑटोवर्क्स लिमिटेड, चितेगाव, पैठण या ठिकाणी अचानक कंपनी बंद केली आणि कामगारांचं कोणतंही देयक दिलेलं नाही आहे. कामगार मंत्री आहे म्हणूनच मी बोलते तर हे मंत्री महोदयांना देखील निदर्शनास आणून दिलं होतं. त्यांनी मला बैठकीचं आश्वासन दिलं आहे, परंतु ते आश्वासन लवकर आपण पूर्ण करावं आणि ते सरळ कामगार म्हणजे एकतर कामगारांना सांगतात कमिशनरकडे जाऊन उपयोग नाही आहे, लेबर कमिशनरकडे नाही जाऊन उपयोग, आयुक्तांना ते म्हणतात आमच्याकडे हे अधिकार नाही आहे रिइन्स्टेट करायचे. हे सगळं तुम्ही लेबर कोर्टला जा. म्हणजे मग कमिशनरचे काय अधिकार आहेत? लेबर कोर्टमध्ये सगळ्यांनी जायचं असेल तर मग कमिशनर किंवा लेबर ऑफिसर हे काय करणार त्याच्यामध्ये? म्हणजे दे हॅव बिकम टूथलेस असं झालेलं आहे. आणि त्यामुळे आता या व्हिडिओकॉनच्या संबंधित ऑटोवर्क्सच्या म्हटलं तर यांच्या प्रॉपर्टीज आहेत. मग यांच्या प्रॉपर्टीज असल्यावर त्या जप्त करून कामगारांच्या देणं तुम्ही देऊ शकता. NCLTमध्ये पण गेलेत तरीसुद्धा NCLT देखील काही करत नाही आहे. त्यामुळे हा गंभीर प्रश्न मंत्री महोदय आपण लवकरात लवकर बैठक घ्यावी. दुसरा सिकात्सो इंडिया, त्या एका महिलाचा सेक्शुअल हॅरेसमेंटचा विषय मी काढला होता, तो त्याच्यामध्ये देखील मंत्री महोदय की त्या महिलेला तिने कंप्लेंट शी बॉक्स आणि पॉश कमिटीला टाकली, इंटरनल कमिटीला पण टाकली आणि त्यानंतर लगेच 16 एप्रिलला तिला कामावरून काढून टाकलं. हा विषय सगळीकडे गेला आहे, महिला आयोगकडे गेला आहे. महिला आयोग काही करू शकले नाही आहे. महिला आयोगकडे अधिकार आहेत की त्यांनी रिइन्स्टेटचे ऑर्डर्स द्यावे, परंतु ते असं करत नाही आहे कारण तिथे निर्णय घ्यायला कोणी धड बसलेलं नाही आहे. त्यानंतर लेबर कमिशनर म्हणतात आम्ही फक्त समेट घडून आणू शकतो, वी कॅनॉट रिइन्स्टेट हर बॅक इन टू हर जॉब. तिची सुनवाईच झाली नाही आहे. सभापती महोदय आपण त्या भागात आपल्याला सगळ्या चांगले कॉन्टॅक्ट्स आहे, आपण मदत करावी. आणि आता तो लेबर कमिशनरकडे विषय, लेबर कमिशनरने उत्तर दिलेलं आहे की हे खरंच असं झालं आहे का, तिला टर्मिनेट केलं आहे का, कुठल्या कारणाने टर्मिनेट, म्हणजे तिची सुनवाईच होत नाही आहे आणि तिला एका ऑफिसमधनं दुसऱ्या ऑफिसमध्ये पळवापळवी होते. मंत्री महोदय माझी विनंती आहे की पहिले तिला आपण ऑर्डर्स पास करा आजच्या आज, की तिला आजच्या आज रिइन्स्टेट करा. नंतर कोण बरोबर आहे कोण चूक आहे ते सगळं नंतर ठरेल, परंतु पहिले तिला न्याय मिळाला पाहिजे. हा जॉब शुड बी प्रोटेक्टेड. एवढंच माझं निवेदन आपल्यासमोर आहे. धन्यवाद सभापती महोदय.